गुरुदैव दत्त. मृत्यूनंतरच्या सद्गतीचं महत्त्व. श्री गुरुचरित्र 14व्या अध्यायाची 12वी ओवी अत्यंत अर्थपूर्ण आहे. माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी, य सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती, अशी श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या श्रीचरणी सायनदेव प्रार्थना करतात. श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंकडे सायनदेवांनी स्वर्गाचं सुख, सत्ता, संपत्ती किंवा अलौकिक सिद्धी न मागता सद्गतीची प्रार्थना केली. ही मागणी त्यांच्या आध्यात्मिक प्रगल्भतेचंच द्योतक आहे. सद्गती या शब्दाला अत्यंत महत्त्व आहे. सत म्हणजे सत्य, चैतन्य, परमेश्वर स्वरूप आणि गती म्हणजे अंतिम अवस्था किंवा प्रवास. मृत्यूनंतर जीवात्म्याचा प्रवास कर्मानुसार विविध लोकांच्या अर्थात विविध प्लेन्सच्या दिशेने होत असतो. स्वर्ग देखील कर्मफळभोगाचा एक तात्पुरता स्तर किंवा प्लेन आहे. पुण्य क्षीण झाल्यानंतर जीव स्वर्गातून पुन्हा एकदा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येऊन अडकतो. परंतु सद्गती म्हणजे या चक्रातूनच मुक्त होऊन परमात्म्यामध्ये एकरूप होण्यासाठी मोक्षप्राप्तीची दिशा धरणं असतं. सायनदेवांनी आधी आपल्या वंशपरंपरेमध्ये अखंड भक्ती राहावी अशी कळकळीची विनंती श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंना केली. कारण भक्ती हीच तर सद्गतीची खरी वाट असते. त्यानंतर त्यांनी इहलोकामधील सुख, मुला नातवंडांची समृद्धी मागितली. परंतु अखेरीस उपरी द्यावी सद्गती असं म्हणत जीवनाचा अंतिम ध्यास व्यक्त केला. यावरून स्पष्ट होतं की ऐहिक सुख तात्पुरतं असलं तरी आत्म्याचं शाश्वत आत्मकल्याण आणि सद्गती प्राप्त करणं हाच खरा ध्यास असायला हवा. गुरुदैव दत्त.